अशी लोक लवकर का मरतात? पहिला प्रश्न. मेल्यानंतर 13वाच का करतात? 10वा का नाही करतात? 13वाच का, 13 दिवसच का आपल्याला हे केलं जातं? प्रश्न तिसरा, महिला मशानात का जात नाही? महिलांना मशानात नेलं जात नाही. आणि प्रश्न चौथा की आपल्याला आपल्या बरोबर काय जात? आज जो आपण चर्चा करणार आहे की आपल्या बरोबर आपण ज्या गावाला जाणार आहोत त्या गावाला जाताना आपल्याला काय बरोबर घेऊन जायचं या संदर्भात चर्चा करायची. आता विषय असा आहे की ज्या वेळेला माणसाचं देहांत होतं त्यावेळेला शरीरातून प्राण काढताना 1000 विंचू चावल्याचा वेदना होता. हे गरुड पुराणात लिहिले, माझं नाही. 1000 विंचू चावल्याचा वेदना त्यावेळेला होता आणि जवळजवळ 60 ते 70 वर्ष आत्मा या शरीरात राहिलेल्या वास्तव्य केलेला असतो. त्यामुळं तो शक्यतो लवकर निघत नाही. आपले जे 9 छिद्र आहेत शरीराला त्यापैकी कुठल्या तरी एका छिद्राने तो बाहेर पडतो. समजा डोळ्याने जर आत्मा बाहेर पडला तर डोळे उघडेच राहतात. तोंडाने आत्मा बाहेर पडला तर तोंड उघडेच राहतं. अशा प्रकारे ज्या नाकाने बाहेर पडला तर नाकातून रक्त येतं. तोंडातून रक्त आलं, नाकातून रक्त आलं, डोळे उघडे राहिले तर आपल्याला समजायचं की आत्मा त्यातून बाहेर पडला. जसं आत्मा तोंडातून नाकातून जसं बाहेर पडतं त्याला वेगवेगळ्या लोकात जातं असं त्याचं सिच्युएशन आहे. त्यामध्ये मी तुम्हाला जाणार नाही कारण विषय आहे. तोंडातून बाहेर पडलं की कुठल्या लोकात जातो, नाकातून बाहेर पडलं की कुठल्या लोकात जातो, त्या विषयात जायचंच ना. आपल्याला फक्त आपला मुद्दा बघायचा. तर बाहेर पडतो आणि लोक जमा होतात आणि हे सगळं चालू असताना आत्म्याला यमपाशात बांधलं जातं. रशी असते यमाची दिसणार, ते यमपाशात बांधून खेचून त्याला वर जाऊन लगेच त्याला सोडलं जातं आणि आत्मा परत घरी आपल्याकडे येतो. तिथं जातं, तिथं जाऊन लगेच सोडला जातो. आत्मा घरी येत असतो. त्यावेळेला तो अंगठ्या एवढा असतो. फक्त 13 दिवसानंतर ते शरीर तयार होतं. फक्त अंगठ्या एवढा आत्मा असतं. त्याला भौतिक परत भौतिक नाही, ते सूक्ष्म ध्येय असतं. त्याला यातना ध्येय पण म्हटलेलं आहे. मेल्यानंतर 3च गोष्टी आपल्या बरोबर असतात. एक म्हणजे चेतना, चिमटा दिल्यावर आपल्याला होतो ते चेतना, मारल्यावर आपला त्रास होतो ते चेतना. दुसरा म्हणजे आपली स्मृती, त्या आत्म्याला असतं बघा का स्मृती, आपण काय काय केलंय जिवंत असताना, आपण काय काय केलं ते स्मृती. 3 म्हणजे आपले कर्म. ह्या 3 गोष्टी आपल्या बरोबर मेल्यानंतर असतात. बाकी सगळं इथंच राहतं. एकूण 27 तत्वापैकी 17 तत्व गेलेले असतात आणि 27 तत्व आत्म्यात राहतात. सॉरी, 27 पैकी 10 गेलेले असतात आणि 17 तत्व त्या आत्म्यात असतात. ते तत्व वगैरे मी विश्लेषण करणार नाही, शॉर्ट मध्ये सांगणार, फक्त एवढं लक्षात ठेवा. स्मृती असल्यामुळं त्याला वेदना होतात, चेतना असल्यामुळं त्याला मारल्यावर वेदना होतात, स्मृती असल्यामुळं मानसिक त्रास होतो, कर्म आपल्याला सगळं दिसतात, आपण काय केलं सगळं दिसतं. आता त्यावेळेला आत्मा ज्या वेळेला आपल्याकडे येतं तिथं घरात, त्यांनी बघितलं जातं की बरीच लोक जमलेली आहेत, काहीतरी चाललंय इथं आणि बायको रडते, मुलं रडतात आणि तो सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही रडता कशाला, मी इथंच आहे, मला काय झालं, मी इथंच आहे. पण त्याला यमपाशात बांधल्यामुळे शरीरात घुसता येत नाही. वारंवार शरीरात जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला शरीरात घुसता येत नाही. त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच असते, 2-4 तासासाठी असते ते फक्त. आणि बायकोचा अश्रू पुसण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते पुसता येत नाही. मुलाला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करतो, थांबवण्यास खांद्यावर हात ठेवतो, हात आरपार जातो कारण तो ध्येयच तसा असतो. आरपार हात जातं कारण त्याचं काय भौतिक ध्येय नसतं ते. म्हणून तो सगळ्यांना सांगतो, तुम्ही रडू नका, मी इथंच आहे, कशाला रडता, विनाकारण कशाला रडता.
त्याला सगळं कळतं, पण त्याला त्याचा आवाज आपल्याला कळणार नाही आणि आपला आवाज तो ऐकू शकतो, सगळा टोटल ऐकू शकतो, रडणं बिडणं सगळं ऐकू शकतो, पण त्याचा आवाज आपल्याला येत नाही. त्यानंतर बऱ्याच लोकांनी ठरवल्याप्रमाणे आपल्याला अंत्यविधीला घेऊन जात असताना काही लोक म्हणतात शरीर जड झालं, तर त्यावेळेला आत्मा मशानात निघू नका म्हणून त्या प्रेतावर बसून जड करतो. मला मशानात निघू नका, मला काय झालं नाही, मी आत घुसणार आहे थोड्या वेळाने. तुम्ही कशाला त्याला मशानात नेता? कारण जवळजवळ 60-70 वर्ष आपण त्यात वास्तव्य केलेला असतो, त्याचा मोह त्याला सुटत नाही, अजिबात सुटत नाही, त्यातच असतो. आज ना थोड्या वेळाने घुसेन, प्रयत्न करेन. ज्याला शिल्पवेल गादीवर झोप लागत नव्हती, ज्याला दल्लमच्या गादीवर झोप लागत नाही, तो सरणावर झोपलाय, नीट लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला मशानात जेव्हा नेलं जातं, आत्मा मशानाला राऊंड मारत राहते, लोकांना सांगत असते तुम्ही सरणावर ठेवू नका, जाळू नका, माझ्या कामाची वस्तू आहे ती, मला आज जायचंय, त्यामध्ये मला घुसायचंय. पण आपल्याला ज्याप्रमाणे, आणि त्या मशानात गेल्यानंतर त्या आत्म्याला काही त्रास होत नाही, कारण संरक्षण कवच असते, इतर आत्मे त्याला काही त्रास देत नाहीत. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी मशानात सगळ्या विधी होतात, आपल्या धर्मशास्त्रात असं सांगितलंय की जळताना ती मशानाची जागा 10-15 रुपये टाकून विकत घ्यायची, दक्षिणा टाकून गोमूत्र शिंपून धुवून घ्यायचं, कारण बरेच प्रेत ते जळलेले असतात, धुवून घ्यायचं. एक छोटासा होम आहे, तो होम करायचं, म्हणजे मंत्राग्नी म्हणतात. आपण घडाग्नी नेतो, रात्री पण जाळतो, दिवसा पण जाळतो, घरात लगेच नेतो, त्यामुळे मुक्ती होत नाही. बरं, जाळायचं झालं, विधी करायचं झालं तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच विधी करावा, असं गरुड पुराणात लिहिलेलं आहे. मी माझं मनाचं काही सांगत नाही, पहिला सांगितलं. पण आता कलियुगामध्ये फास्ट लाईफ झालं, तो ज्याचा प्रश्न आहे, त्याबद्दल आपल्याला मत व्यक्त करायचं नाही. तर त्या ठिकाणी आता विषय असा झाला, मशानात महिला का जात नाही, आपण मशानापर्यंत पोहोचवलं, त्याला महिला का जात नाही, तर गरुड पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की महिला ही खूप संवेदनशील असते, भावनिक असते, आणि तिथे गेल्यानंतर तिथं बऱ्याच कार्यक्रम होतात, डोकं फुटणं, केस काढणं, पाणी देणं, हे सगळं कार्यक्रम ते बघून तिला जास्त त्रास होऊन कदाचित बेशुद्ध पडू शकते आणि तिला त्रास होऊ शकतो. हा पहिला पॉईंट सांगितलाय. दुसरा पॉईंट असं सांगितलेला आहे की महिलांच्या शरीराची रचना ही त्या मशानात असलेल्या भूत पिशाच आणि इतर अतृप्त आत्मा लवकर कॅच करू शकते, त्यामुळं महिलांना मशानात जाण्यासाठी निर्बंध केलेले आहे आपल्या शास्त्रधर्मामध्ये. पण ज्याला मुलगा नाही, नुसते मुलीच आहेत, अशा लोकांनी मुलीला तात्पुरता जाऊन ती अग्नी दिलं आणि परत घरी आणलं तरी चालू शकते. मुलगी सुद्धा मुलाला, वडिलाला किंवा त्यांच्या कोण असतील तर त्यांना अग्नी देऊ शकते, असं सांगितलंय गरुड पुराणात. विषय लक्षात ठेवा. तर हा झाला विषय, महिला का जाऊ शकत नाही. आणि मग सरणावर ज्या वेळेला ठेवलं जातं त्यावेळेला त्या आत्म्याजवळ फिरत असताना, आत्मा मशानात राऊंड मारत असताना बरेच पिशाचे योनीतील आत्मे, मशानात बरेच आत्मे पडलेले असतात, काही सरपटणारे असतात, काही रांगणारे असतात, काही फिरणारे असतात, काही वायू स्वरूपात असतात. त्याला टच करू शकत नाही, कारण त्याच्या भोवती सुरक्षण कवच असते. जोपर्यंत सुरक्षण कवच त्याच्या भोवती असते तोपर्यंत त्याला काही भीती नाही. मग हळूहळू सुरक्षा कवच कमी होत असताना त्याला ते मशानातील आत्मे भुरसट दिसू लागतात आणि मग तो घाबरतो आणि घाबरून म्हणतो आता इथं मला राहायचं नाही. आणि ही सगळी क्रिया होत असताना अग्नी पेटवल्यानंतर आपल्याकडे माणसं डोकं फुटेपर्यंत थांबतात, त्या माणसाचं जे प्रेत पेटवलं. पण उत्तर भारतामध्ये त्याला कपाल क्रिया म्हणतात, डोकं बाहेर काढून काठीनं फोडतात आणि परत टाकतात आतमध्ये, त्याला कपाल क्रिया म्हणतात. आणि ज्या वेळेला डोकं फुटतं त्यावेळेला आत्म्याला 100% समजतं आता आपल्याला आत जाण्याचा प्रवेश बंद झालेला आहे. आत्मा खूप दुःखी होतो, भयंकर वेदना होतात. पहिला 1 तास त्या आत्म्याला अत्यंत वेदना होतात आणि नंतर
मशानातून माणूस शेवटपर्यंत एक थांबलेला असतो, आपल्याकडे डोकापोटापर्यंत बाकी लोक गेलेले असतात. डोकं फुटले की तो घरचा माणूस, तो काय असेल नातेवाईक आपला, तो पण निघतो. आत्मा त्याच्यावर त्याला म्हणतो, अरे जातोस कुठं, मला घेऊन जा, मी इथंच आहे अजून, मला सोडून कुठं जातोस. म्हणून मशानातून ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला माग फिरून बघायचं नाही असं सांगितलेलं. आत्मा त्याच्या बरोबर घरी येते आणि मशानामध्ये बऱ्याच वेळा तो राऊंड मारून मारून अग्नीला जवळ जातो, विझवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो ते जळू नये म्हणून. त्यामुळे ते तापलेलं असतं, त्याला ताण लागलेलं असते खूप, पण त्याला भौतिक शरीर नसल्यामुळं पाणी पिता येत नाही. तो जातो, आपल्या पिरियड जवळ जातो, मडक्याजवळ जातो. पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याचा जो गळा आहे तो सुई एवढा आणि पोट रांजणा एवढा मोठा असतो. सुईचा जो आहे ना तेवढाच गोल असतो इथं, म्हणून त्याला ते काहीच खाता येत नाही. पोट भयंकर भूक लागलेली असते. पोट जिथं आपण त्याला देवपूजा केलेला असतो तिथं जातो, जिथं त्याचं बेड आहे तिथं जातो, सगळीकडे घरात तो फिरतो, बघतो कोण काय करतंय. आणि मग त्याला असं दिसतं की घरामध्ये एक टिपाय लावलेलं आहे, टिपावर फोटो ठेवलेला आहे, त्याला हार टाकलेला आहे, तो समय लावलेला आहे. ही क्रिया आपण प्रत्येकाकडे करत असतो आणि ते बघून त्याला अत्यंत दुःख होतं. आणि काही जण असं बोलत असतात की चला आत्या गेले, बाबा गेले, मामा गेला, मावशी गेला, भाऊ गेला, कोणतरी गेला, आता त्याचं बँक बॅलन्स बघा, त्यांनी कुठं जागा घेतली ते बघा, आता ह्याला तुलाच सांभाळायचं सगळं, आता जाऊ दे, गेला तो गेला. ह्या गोष्टी ज्या वेळेला आत्मा ऐकतं त्यावेळेला त्याला अजून भयंकर वेदना आहे आणि तो म्हणतो की मी असलो काय नसलं काय, जगात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, माझ्यासाठी तर कोणच नाही, ते त्यांचंच बोलतात, मला काहीतरी करा ना, असं त्याचा भास होतो. आणि हा दुसरा जेव्हा तास त्याचा चालू होतो, पहिला तास संपला त्याचा, ते सगळं पहिल्या तासात झालं, दुसरा जेव्हा तास चालू होतं तेव्हा त्याचं संरक्षण कवच गळून पडते. त्या वेळेला यमदूत त्याला दिसू लागतात. जर पुण्यात्मा असेल तर यमदूत त्याला देवासारखे दिसतात आणि ज्याने पापच केलेला आहे त्याला यमदूत भयंकर दिसतात. दात विस्कटलेले, केस डोळे लाल बुंद, केस विस्कटलेले भयंकर दिसतात. त्या त्या आत्म्याच्या पुण्यावरून यमदूताचं सिच्युएशन ठरतं, काय केलं त्यावर. त्यानंतर त्याची क्रिया चालू होतं. पहिल्या दिवशी कोणी भजन करतं, कोणी गरुड पुराण लागतं. आता त्याची क्रिया अशी सुरू होते की ते अंगठ्याएवढ्या असलेल्या आत्म्याला शरीर तयार करायचं. 13 दिवसात पूर्ण त्याचं शरीर चालू व्हायला पाहिजे, तयार करून मग 13व्या दिवशी तो शरीर वर जाणार आहे. आणि त्या शरीर तयार होत असताना आत्म्याची स्मृती जिवंत असल्यामुळं त्याला सगळं जे लहानपणापासून युवावस्थेपर्यंत, तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत आणि म्हातारपणापासून मरेपर्यंत जे काही गोष्टी आपण केले त्याचा ब्ल्यूप्रिंट सगळं आपल्याला दिसू लागतं. समजा एखाद्या गायीला आपण मारलं, त्याचा पाय तुटला तर ती गाय हंबरत आपल्या समोर येईल. एखाद्याचं जमीन हडप केला असेल आणि त्यांची मुलं भिकायला लागली असेल तर भीक मागणारी पोरं सगळं आपल्याला दिसतील. हे कशासाठी नियोजन आहे निसर्गाचा, की ज्या वेळेला आपण यमदूताकडे गेल्यानंतर यमानी शिक्षा ठोठावली, बाबा तू नरकात जा, तेव्हा आपण म्हणायला पण आत्म्याला मला नरकात कशाला काय. त्यासाठी ते सगळं स्मृती इथंच दाखवलं जातं, तिथं काय बोलायचं नाही. बघितलंस ना तू काय केलास, चल असं शिक्षा निघा, म्हणजे प्रूफ. तिथं बोलायचंच नाहीये, इथं सगळं बघायचंय आपल्याला काय केलंय. आणि आपण एखाद्या वेळेला एखादा जमीन हडप केला असेल ते सुद्धा कसं त्यांचे तळतळाट आहेत ते सुद्धा आपल्याला दिसू शकतं. एखादी गाय मारलं असेल ते सुद्धा गाय हंबरत आपल्या समोर येतं, कसं मारलं, रक्त सगळं येतं सगळं. जे जे आपण वाईट कर्म केले, जे जे आपण चांगले कर्म केले, जेव्हा आपण धर्मकार्याला मदत केलं
ते सगळं आपल्या समोर येतं, सगळं ब्लूप्रिंट 13 दिवसात दिसतं आपल्याला. 13 दिवस आपण ते बघायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, धर्म कार्याला आणि सेवेला महत्व द्या. ते बरोबर येणार आहे आणि ते बरोबर दिसणार आहे तिथं, हे दिसणार नाही. आणि मग ज्या वेळेला ते सगळं बघत बघत आपलं शरीर तयार होतं, पहिल्या दिवशी गळा तयार होतो. जर त्या घरातील लोकांनी सात्विक पद्धतीनं त्यांचं भजन, कीर्तन, चिंतन, दान, धर्म पहिल्या दिवशी काय केलं असेल किंवा त्याच्यासाठी काय केलं असेल तर ते तयार होण्यासाठी मदत होतं, गळा तयार होण्यासाठी मदत होतं. दुसऱ्या दिवशी दोन्ही खांदे तयार होतात आत्म्याचे. तिसऱ्या दिवशी छाती तयार होते. चौथ्या दिवशी पोट तयार होतो. 5व्या दिवशी बेंबी. 6व्या दिवशी जांगा. 7व्या दिवशी ढोपरापर्यंत, गुडघ्यापर्यंत. 8व्या दिवशी पिंढऱ्या. 9व्या दिवशी पाय. 10व्या दिवशी बोट. 11व्या दिवशी नख आणि 12व्या दिवशी केस आणि त्वचा तयार होते परफेक्ट. आणि मग ती आत्मा पूर्णपणे तयार होतं. आणि आत्म्याला तयार होण्यासाठी 12 दिवस लागतात. म्हणून आपण 13व्याला पिंडदान करतो. नीट लक्षात, पिंडदान 13व्याला का करायचं? काही जण म्हणतात की आम्हाला घाई आहे, आम्ही 10व्या दिवशी पिंडदान करतो. आत्मा तयार झालेला नसतो. पिंड स्वीकारणार कोण? आत्मा तयारच नाही तर पिंड स्वीकारणार कोण आहे? म्हणून पूर्वजांच्या किंवा पितरांच्या, मग जर ते पुण्यात्मा असेल, आता हे सगळं झाल्यानंतर ज्यांनी दिवसाला गेले त्यांनी याचे 2 पिंड पाडले जातात. आपल्या पितराचे 3 पिंड पाडले जातात. एकूण 5 पिंड असतात. कोणी गेलो असेल तर, मी कधी अजून कार्याला कुठंच गेलो नाही, फक्त मी वाचलेले, मला त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. तर एकूण 5 पिंड पाडतात. 3 ह्याचे, 2 ह्याचे पिंड, 3 पूर्वजांचे पिंड, आणि मग ते 5 एकत्र करतात. म्हणजे बाबा तू आपल्या पितरांमध्ये मिक्स हो, असं त्या 13व्या दिवशी केलं जातं. म्हणजे पितृयोनी जा, पितरांबरोबर. पितृयोनी वाईट नाही बरं, पितृयोनी म्हणजे सुख संपन्न योनी आहे. जेवढं आपलं पुण्य असतं, जसं क्रेडिट कार्ड मध्ये जेवढे पैसे असतात तेवढेच आपण वापरू शकतो, त्याप्रमाणे आपलं जेवढी पुण्य आहे तेवढी पुण्य असेपर्यंत आपण पितृलोकात राहू शकतो. सुख संपन्नता आहे. पिशाच योनी आणि भूत योनी ही आहे वेगळे, आलं का लक्षात? तर जर आत्मा पुण्यात्मा असेल तर त्याला घ्यायला आपले पित्र येतात. बरोबर, चल आपला माणूस येतो. ज्या वेळेला पिंडदान केलं जातं आणि जात असताना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे दिवस सांगितले, 1 वर्ष लागतो सांगितलेले, काही जण दिवस सांगितलेले, त्याबद्दल त्यात आपल्याला जायचं नाही. काही जण 24 महिने सांगितले, काही जण 12 महिने सांगितले. गरुड पुराणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितलेले, त्यामध्ये थोडा वादाचा विषय, त्यात आपण जायचं नाही. पण आत्मा जेव्हा प्रवास करतो त्यावेळेला जर मी विहीर मारून लोकांना पाणी दिला असेल तर त्या आत्म्याला तहान लागणार. विषय महत्वाचा आहे. आता विषय महत्वाचा आहे. जे जे आपण केलेलं आहे तेथे आपल्याला जाताना, आपण अन्नदान केला असेल, गोरगरिबांना अन्न दिलं असेल तर त्या आत्म्याला जाईपर्यंत भूक लागणार नाही. चप्पल दान केला असेल तर त्या खडे रुतणार नाहीत, काचा रुतणार नाहीत. जे काही आपण दान केलेलं आहे, आणि जर करता आपण गाय दान केला असेल तर गरुड पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की वैतरणी नदी पार करत असताना त्यात पू, विष्ठा आणि रक्त याने ती नदी वाहते असं सांगितलेले, उल्लेख आलेले. ती पार करायचं असतं आपल्याला. 16 प्रकारचे नरक सुद्धा पार करायचे असतात जाताना. तर त्यावेळेला आपल्याला त्या वैतरणी नदी पार करत असताना गायीचा शेपूट पकडून आपण पार करू शकतो, जर गाय दान केला असेल. आणि गाय मारला असेल आणि कापला असेल तर ते मला काय होते ते मी त्याचं विश्लेषण करू शकत नाही, ते तुम्ही तुमचं ठरवा काय. जे जे आपण जे जे दान करतो लोकांना, आणि जे जे समाजासाठी, धर्मासाठी
आणि जनहितासाठी केलं जातं ते सगळं जाताना उपयोगी पडतं. एखादा कंबळ दिला असेल तर जाताना त्या आत्म्याला थंडी लागणार नाही. जे जे आपण करतो ते ते जाईपर्यंत आपल्याला उपयोगी पडतं. हे अंडरलाईन करून घ्या. आणि त्याप्रमाणे आत्मा प्रवास करू शकतो. आता या ठिकाणी असा विषय सांगितले, मग आता तुम्ही हे पितर घेऊन जायला येतात, या गोष्टीचा उल्लेख आपल्या पुराणामध्ये आहे. जसं गजेंद्रला न्यायला पुण्यवान होता आत्मा. गजेंद्राची पूर्वजन्म कथा तुम्ही युट्यूबला बघा. तो ऋषी होता वगैरे, म्हणजे गंधर्व होता वगैरे आहे, त्याचा तुम्ही युट्यूबला बघा. तो हत्ती झाला शापाने, दुर्वास मुनीच्या शापाने हत्ती वगैरे झाला, तो तुम्ही युट्यूबला बघा. मी याचं विश्लेषण नाही करू शकत, दिसेल तुम्हाला. त्याला न्यायाला त्याने विष्णूला एक कमळ फेकल्यानंतर विष्णूने गरुड पाठवला, कारण त्याचं पूर्वपुण्य होती म्हणून आला. अजामेळ त्याची पूर्वपुण्य होती, विष्णूचे विमान आला. मार्कंडेय ऋषी घ्यायला शिवगण आले. तुकाराम महाराज कलियुगातला घ्यायला विमान आलं. आता तुकाराम महाराजांचं गाथा वगैरे पण वाचतो. त्यांचे कर्म बघा, त्यांची पुण्याई बघा, त्यांचं भक्ती बघा विठ्ठलाबरोबरच. म्हणून त्यांना घ्यायला विमान आलं. म्हणजे त्यांना 16 प्रकारचे नरक, वैतरणी नदी सगळं स्किप झालं ना. काही ते जायचं नाही, त्यांना डायरेक्ट गेले ते, कारण त्यांची पुण्याई होती. त्या त्या प्रकारे आपल्याला त्या घ्यायला पित्र येतात. आणि मग ज्या वेळेला आपण यमासमोर, चित्रगुप्ताच्या समोर उभा राहतो, त्या वेळेला आपल्याला ब्ल्यूप्रिंट खाली दाखवलेलं असतं. ते सांगितलं जातं 100 पुण्यकर्म केलेले आहेत, एक दुसरा पाप कर्म केलेला आहे. तर त्याला बोललं जातं, तू पहिला पापाचं फळ भोगणार आहेस का पुण्याचं फळ भोगणार आहेस, विचारलं जातं आत्म्याला. त्यावेळेला त्याला सांगतं की देह तयार झालेला आहे, आपला यातना देह तयार झालेलं आहे भोगायचं. आता बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की इथं जळतं शरीर, जळण हा पंचमहाभूताचं शरीर आहे, पण यातना शरीर तयार झालं ना 13 दिवसात. ही गोष्ट लक्षात ठेवा ना. मी तुम्हाला सांगितलं यातना देहाला 3 प्रकारचे आहेत, स्मृती, कर्म आणि चेतना. 3 आहेत त्याच्याकडे. मारलेलं पण लागतं, आठवतं पण, आणि कर्म पण त्याच्या बरोबर आहे, काय केलं आणि काय नाही. आणि मग त्याप्रमाणे त्याला स्वर्गलोक, विष्णुलोक, गोलोक, पितृलोक, नागलोक असे बरेच लोक आहेत. त्या लोकांमध्ये त्याला पाठवलं जातं. तेवढं पुण्य झालं की परत पापाचं फळ भोगायला, नरक वगैरे काय असेल ते तिथं पाठवलं जातं. आणि मग पुण्य आणि पाप इक्वल झालं तर परत मनुष्य देव. समजा एखाद्याचं ऋण असतील, आता त्याप्रमाणे जन्म होत. समजा आता या जन्मामध्ये काही कारणास्तव, मी लोकांच्या नाही, माझंच उदाहरण देतो, मी बायकोला खूप त्रास दिला काही कारण नसताना, तर काय कारण नाही, विनाकारण त्रास दिला, पण ते ऋण तयार झालं. आणि मग मला जेव्हा जन्म घ्यायचा आहे त्यावेळेला माझी बायको नवरा होईल आणि मी बायको होईल, आणि मग मी ती मला त्रास देईल, तो मला त्रास देईल नवरा. त्याला ऋणानुबंध म्हणतात. ते फेडायचं असतं, मुक्त होत नाही तसा आत्मा. आता प्रश्न असा निर्माण झाला की ज्या वेळेला आत्महत्या वगैरे होत त्यावेळेला तर भयंकर दुःख होत, कारण आत्मा तयार नसतो शरीर सोडण्यासाठी. नॅचरल डेथ आणि आत्महत्याचा डेथ हे दोन्ही अलग आहेत. नॅचरल डेथ कशाला म्हटलेलं आहे की ज्याचं शरीर थकलेलं आहे, गुडघे गेलेले आहेत, ज्याला उठता बसता येत नाही, जागेवर सगळं होतं, जो देवाला म्हणतो देवा मला यातून सोडव, आता या शरीरात मला राहायचं नाहीये, अशा माणसाला कमी त्रास होतो. आणि ज्याचं ऍक्सिडेंट डेथ आहे त्याची मानसिक तयारी झालेली आहे, मला मरायचं म्हणून, मला देह त्याग करायचं मानसिक तयारी झालेली आहे म्हातारा माणसाचा. आणि जो तरुण आहे त्याची मानसिक तयारी झालीच नाही ना, मग त्याला अचानक घडलं ना त्याच्या बाबतीत सगळं. म्हणून त्या आत्म्याला खूप वेदना होतात आणि भयंकर त्रास होता, तिथं मात्र भयंकर त्रास होता. आणि मग प्रश्न असा आला, चांगल्या लोका लवकर का मरतात
आता इथपर्यंत आले. समजा मी पुण्यकर्म केलेले, माझं एकच कर्म बाकी आहे की मुलाला शिक्षण द्यायचं किंवा मुलीला शिक्षण द्यायचं किंवा एखादा मंदिर बांधायचं, आणि तेवढ्याच कर्म माझं बाकी आहे. मी जन्माला आलो आणि माझं मंदिर बांधून झालं, तर देव म्हणतो तुझं काम झालं, चल आता नाही, तो निघून जा. पण आपण भौतिक शरीरात भौतिक देहामध्ये असल्यामुळं तो माणूस सगळ्यांच्या गरजेचा असतो, चांगलाच असतो ना, बोलता तो आत्माच चांगला असतो ना ते, आणि म्हणून गावाला दुःख होतं. नीट लक्षात ठेव. म्हणून जे चांगली लोक असतात ती लवकर मरतात, थोडंच काम करण्यासाठी पृथ्वीवर आलेले असतात, तेवढंच ऋण त्यांचे राहिलेलं असतं. आणि गरुड पुराणामध्ये असंही सांगितलेलं आहे की मेल्यानंतर माणसात जास्त रडायचं नाही. आता रडण्याचं कॉम्पिटिशन सुरू झालं मेल्यानंतर. काय बाबा ते काय विचारलं, कोण आलं की मग अजून जोर येतो रडा. हा रडण्याचं कॉम्पिटिशन बंद करा, कारण आत्म्याला खूप त्रास होतो रडल्यानंतर. रडायचं नसतं, जास्त रडायचं नसतं. ठीक आहे, दुःख आहे, मानवी शरीर आहे, संबंध आहेत, आपले ऋणानुबंध आहेत, दुःख होतो सगळ्यांना, ठीक आहे, तेवढ्या होता. त्याला त्रास होईल असं काय करायचं नाही. आणि विषय असा आहे की ज्या वेळेला आपण त्यांच्यासाठी जे काही करता येईल 13 दिवसात, एखादा मंत्र जप सूचक असतात, पण हाताने करायचं नाही, मनाने करायचं. तंत्र मनाने जप करू शकतो, मनाने मंत्र बोलू शकतो, हाताने काय करायचं नाही. पारायण म्हणजे हाताने आला, आता पुस्तक घ्यावे, दान धर्म कपडे लत्ते काय करायचं ते आपण करू शकतो त्यांच्यासाठी. अशा प्रकारे ज्या वेळेला मग चांगली लोक लवकर मरण्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं. तर पुढे जाऊ, शिक्षा होते, आणि तो जोपर्यंत आपण शिक्षा भोगतो आणि मग आपण परत जन्माला येतो. आता कल्पना करा, चांगली लोक लवकर मरतात आणि वाईट लोक पण लवकर मरतात. दोन्ही गोष्ट सांगतो तुम्हाला. समजा मला एक 100 एकर जमीन आहे, 50 एकर जमीन आहे, त्याचे एक 10-15 करोड रुपये आलेले आहेत. कल्पना करा, माझ्याकडे जमीन नाही, मला कुठे सांगा 7-12 लाख रुपये. कल्पना करा, एक 10 करोड आलेले आहे, तसं ग्रहित धरू. पण मी अंथरुणावर आहे, मला चालता येत नाही, उठता येत नाही, मग शरीर जर्जर झालंय, आणि सुनबाई म्हणते त्यांना आम्ही जास्त खायला देत नाही कारण ते घाण करतात. काढणार कोण? म्हणजे हाल चालू आहेत का नाही? हाल चालू आहेत. त्यांना दवाखान्यात न्यायचं नाही कारण ते आता उपयोग नाही. त्यांना बिस्किट देऊ नका, शुगर होईल. बरेच बंधन असतात त्यांना, कारण आपल्याला त्यांची सेवा करायची नाही. आता 10 करोड कोणाचे मिळाले? म्हाताऱ्याचेच मिळालेत ना. सेवा त्यांचे पैसे घेऊन आपण आयुष्य करतो आणि मग त्यांना काहीच देत नाही. बरं, असं पण नाही की 10 करोड आले विकून जमीन त्यांच्या नावाने एक पंगत देऊ दे, असं पण नाही ना. कारण आज मी जमीन ठेवलेली आहे, तर मी काहीतरी ऍडजस्टमेंट करूनच ठेवलेली ना जमीन. पोटाला चिमटा देऊन, कमी खाऊन, वगैरे करूनच ठेवलेले, मुलाबाळांना होईल म्हणून. त्याच्यावर माझा पण अधिकार आहे का नाही? का तुझ्यावर 7 वरान आले की तूच त्याचा मालक झाला? इतरांचा पण अधिकार आहे त्यावर. मग तोच माणूस ऋण तयार झाले, तोच म्हातारा परत त्याच पोराच्या पोटी जन्माला येईल. ऋण तयार झाले ना, ऋणानुबंध तयार झालेला आहे. तोच म्हातारा त्याच पोराच्या पोटी जन्माला येईल, 10च्या 10 करोड घालवेल आणि मरून जाईल. म्हणून लहानपणी मुलं दवाखान्यात पैसे जास्त घालवायला लागले, समजायचं गेल्या जन्मामध्ये केलेले कर्माचे फळ आहे आणि तेवढं क्लिअर केल्यानंतर ते मुलगा मरून जाईल. आमच्या लक्षात येतं सगळं. म्हणून आपण जे काही करतो ते सगळं आपल्याला इथंच ऋणानुबंध असतात. आणि मग अशा प्रकारे आत्म्याला
आता पुढे जाऊन गेल्यानंतर असा एक विषय आहे की जी पाप आपण केलेले आहे, महाभारतात एक विषय आलेला आहे. धर्मराजे नरकाजवळून जात होते. ते नुसता तिथे गेल्यानंतर त्या नरकातल्या लोकांना खूप बरं वाटलं, शीतलता आली आणि ते ओरडायला लागले, धर्मराजा मला बाहेर काढ, मला बाहेर काढ. धर्मराज होते ते, त्यांना दया आली. त्यांनी आम्हाला सांगितलं, माझ्या पुण्यातील काय तुला पुण्य ह्यांना द्या, इथे दिल्यानंतर हे सगळे मुक्त होतील. त्यांनी सांगितलं एवढं एवढं दिल्यानंतर मुक्त होतील, त्या तेवढा पुण्य, आणि त्यांना सगळ्यांना मुक्त करा. पुण्य. महाभारतामध्ये अजून एक विषय आलेले आहे. कर्णाने वस्तू खूप दान केले होते, अन्नदान केलं नव्हतं, म्हणून कर्ण वर गेल्यानंतर त्याला खायला मिळालं नाही. त्याला खायला मिळालं नाही, त्यामुळे परत ते पृथ्वीवरून अन्नदान करून गेले. म्हणून ज्या वेळेला आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही माळ करा, सेवा करा, जे बरोबर येणार आहे ते कमवा. आपल्या युनिव्हर्सिटीच्या डिग्र्या उपयोगी पडले का? आपला गाडी बंगला घोडा का उपयोगी पडला का? आपण जी माणुसकी मित्रमंडळी यांना खाऊ घातलं ते उपयोगी पडलं का? ते उपयोगी नाही पडणार. ते आपण प्रेस्टिजसाठी घातलेले. ज्यांना गरज आहे त्यांना द्यायचंय. ज्याचं अगोदरच पोट भरलेलं आहे त्याच्या समोर जाऊन देऊ का, ठेवू का, वरण घे, पापड घे, भजी देऊ का, मिरची देऊ का, अशी नाटकं बरीच बघितली आपल्याला. पंगत दुसऱ्यांची, याच्यापर्यंत उतू जातो. लय विचित्र कारभार लय विचित्र आहे जगात. म्हणून ज्या वेळेला अख्ख्या गावाने नवस केलं की ह्या मरो मरो, तरी ते मरत नाही. बघा ना, ते मरत नाही, अजून जगते. का? त्याचे कर्म त्याला भोगायचे. आणि गरुड पुराणात असं सांगितलेलं आहे, पापाची व्याख्या सांगितलेली आहे की जो माणूस, मी गरुड पुराणात सांगतो, माझं काय नाही, वाईट वाटेल तुम्हाला, पण ऐकून घ्या. कारण सांगितल्याशिवाय ही भीती घालण्यासाठी नाही, हे आपल्याला सावध करण्यासाठी लेक्चर आहे. अजिबात कोणी असं गृहीत धरू नका की सर आपल्या भीती घालतात सेवा कर म्हणून. तो तुमचा प्रश्न आहे, तुमच्या मेंटॅलिटी. जो माणूस महिलांना वाकड्या नजराने बघतो आणि वाईट दृष्टीने बघितलं जातं, त्याच्या डोळ्यामध्ये तप तसं सळे घुसवलं जातं. चिंतन. जो माणूस महिलांचं जास्त निंदा करतो आणि नको त्या गोष्टीची चर्चा करतो, जसं कुत्र्याचं सगळं बघतात, मग कुत्रा बघायला अख्खा जग बघायला आपण रोमॅन्स करतात. कुत्र्याचा रोमॅन्स जग बघतात. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, असं जगात कुठलीच गोष्ट घडत नाही. म्हणून कर्म, मला लोक काय म्हणतात, तुम्ही दुसऱ्यांचं का खात नाही. तुम्हाला माझी मजबुरी सांगतो, मी फोनवर का बोलत नाही. आजची मजबुरी सांगतो तुम्हाला, फक्त आजचीच मजबुरी. एकाने विचारलं मला पत्रिका जुळते का, आता जवळच आहे म्हणून मी सांगितलं जुळते. बस झालं, फोन ठेवला ना, परत 5 मिनिटांनी फोन केला. सर किती गुण मिळतात? किती वैतागला असेल माणूस, बघा 21 गुण मिळतात. परत 5 मिनिटांनी फोन केला, सर माझं तिचं पटेल का? एकदाच विचारलं, तुला काय विचारायचंय? ठीक आहे, मी म्हणलं पटेल. आता मला बोलता येत नव्हतं, मजबुरीचा फायदा बरं का. त्यानंतर परत फोन केला, सर घटस्फोट वगैरे होणार नाही ना? नाही रे बाबा, नाही होणार, सगळं व्यवस्थित आहे, तू कर बिंदास, जा बघायला, एंगेजमेंट कर. परत फोन आला. किती फोन झाले मी तुम्हाला दाखवतो रे, माझा सगळं फोन रेकॉर्ड आहे. माझ्या आईशी त्याचं पटेल का? आता तुम्ही मला सांगा, मी पुस्तक लिहिते ज्योतिषशास्त्राचं, मला 1 पान पुस्तक लिहायला मिनिमम एका दिवसात 1च पान लिहितो, कारण अभ्यास करून लिहायला.
आणि ते ज्योतिषशास्त्राचं पुस्तक लिहून मी जर तुमच्याकडे दिलं तर तुम्ही 10 लोकांना त्याचा फायदा होईल का? ह्याचं काम करून मला फायदा होणार आहे का? धर्मकार्य माझं होणार आहे का? फक्त त्याचं मन सांभाळायचं आहे मला, त्यासाठीच कार्य करतो. माझी पुण्यही काय? पुण्य काहीच नाही ना मला. मी पुण्याचं काम सोडून तुला माणसं सांभाळत नाही ना. म्हणून तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुम्ही ज्या वेळेला सेवा करत असता त्या वेळेला व्यक्तिलक्ष का भक्तिलक्ष ही गोष्ट पहिला बघा. चला आज कविताची पंगत आहे म्हणून मी जेवायला वाढतो, व्यक्तिलक्ष भक्तिलक्ष नीट लक्षात ठेवा. ही व्यक्तिलक्ष यातलं तिळा एवढा सेवापर्यंत ते सेवा महाराजांना पोचू शकणार नाही. तिळा एवढा, कारण हा पूर्णपणे व्यक्तिलक्ष आहे. शेजाराची पंगत आहे म्हणून मी भाजी कापायला येते, हा व्यक्तिलक्ष आहे, भक्तिलक्ष नाही. म्हणून मी प्रत्येक सेवा करायला सांगत असतो. तुम्हाला सेवा समजली नाही म्हणून राग येतो त्यांना, तुम्ही असे का बोलता? सेवा समजलं. प्रत्येक गोष्ट तोलून मोलून करायचा असतो सेवा करत असताना, तरच आपली सेवा महाराजापर्यंत पोहोचते. आपल्याला काय देणं घेणं नाही, कोणाची काय पंगत असू दे, मी जेवायला वाढणार, मी सेवा करायला आले देवाला वाढणार, संपला विषय. मला जेवढं जमतं तेवढं मी करेन, बाकी महाराज तुम्ही बघून. म्हणून ज्या वेळेला सेवा करत असतो आपण त्या वेळेला व्यक्तिलक्ष आणि भक्तिलक्ष दोन प्रकारचे आहेत, आणि सगळी सेवा व्यक्तिलक्ष म्हणून चाललेली. मी बऱ्याच लोकांना सांगत होतो सकाळच्या सेवेला येत जा. विषयांतर होतं पण बोलतो मी, कारण सेवा समजायला पाहिजे म्हणून. असं लोकांना वाटतं की सकाळी कोण नसतं म्हणून सरेवाला सांगतो. असं काहीच नाही. महाराजांच्या दरबारात माणसांची कमतरता अजिबात नाही. आणि गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण दरबारात येतो, एखादा माणूस शेंबडा माणूस जर असला, त्यांनी सांगितलं हे कर, तर ती महाराजांची इच्छा म्हणून स्वीकारा. कारण मुक्ताई कधी इथे येऊन ज्ञानेश्वरला ज्ञान देईल सांगता नाही ना, लक्षात घ्या. म्हणून विषयांतर झालं. आणि ज्याप्रमाणे आता उदाहरण थोडक्यात द्यायचं झालं की मग सेवा आत्म्याला अशा प्रकारे प्रवास करून सगळं आत्म्याला भोगून पाप आणि पुण्य जर इक्वल झालं, समजा जर आपलं 50% पुण्य असेल तर मध्यमवर्गीमध्ये 70% पुण्य आपण कमवली तर आपण थोडा हायर लेवलला, आणि 80च्या पुढे असेल तर अमिताभ बच्चन यांच्यासारख्या घरात सोन्याची चमचाही खायला जन्माला आहे. ते सगळं आपण ठरवायचं, याच जन्मात ठरवायचं, आत्ताच ठरवायचं की मी सेवा कसं करणार आणि मी माझ्या कमाईतून किती दान करणार. मी जे कमवतोय त्यातून मी 5% दान करणार का 10% दान करणार का 1% दान करणार, ते आपण आजच ठरवायचं. कारण तुकाराम महाराजांनी तुळशीदासाने सांगितलं, खाया तो खोया. बघा काय मस्त बोलले, खाया तो खोया दिया तो लिया. जे खाल्लं आपण ते गेलं, आणि जे दिलं आपण घेणार, पुढं घेणार. नीट लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुळशीदासाने सांगितले. म्हणून ज्या वेळेला आपण सेवा करत असतो, कुठल्याही देवाच्या करा, मी असं म्हणत नाही की मी तुम्ही महाराजांचंच करा. मी कधीच कुठल्या मार्गाचा निंदा केलेला नाहीये आणि कधीच असं जोर देऊन सांगितलं नाही की महाराजांची सेवा करा. तुम्ही उघड्या डोळ्याने बघा, जिथे योग्य वाटते सेवा करत असताना. आता हे झालं. अजून यामध्ये काय राहिला असेल, कारण आपला 7:15 पर्यंतच टायमिंग आहे, पुढचे सगळे कार्यक्रम शेड्यूल बिघडते, तर बंद करेल. तर आता विषय असा आहे की पहिला सूचना देतो तुम्हाला. 2-4 सूचना आहेत, तेवढं फक्त ऐकून घ्या. आपला ट्रिप
8 तारखेला जाणार आहे 6 वाजता. ज्यांनी नावं दिलेली ट्रिपला आहात त्यांनी 6 वाजता हजर राहा. सोडून गेलं तर बोलू नका. दुसरा ट्रिप माझा विषय